प्रत्येक जण आपापल्या परीने जेवढा जमेल तेवढा अभ्यास करत असतो। असं भाषणात बोलता बोलता तिने एक विनोद केला ज्यावर अख्खा वर्ग खळखळून हसला। त्यानंतर शिक्षकांचं कौतुक करता करता ती जागच्या जागी भोवळ येऊन कोसळली। तिचं नाव आहे वर्षा खरात। निरोप समारंभात भाषण करताना चक्कर येऊन पडल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। या घटनेचा व्हिडिओ अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। त्यानंतर सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे। पण मंडळी, ही एकच घटना नाही, अशा कित्येक घटना नेहमीच घडत असतात। कधी जिम करताना कुणाला चक्कर येते आणि त्यातून मृत्यू होतो, तर कधी लग्नात वरातीत नाचता नाचता व्यक्ती अचानक कोसळतो आणि त्याचा मृत्यू होतो। पण मंडळी, हे असं का होत असेल? फक्त चक्कर येण्याचं निमित्त होऊन मृत्यू का होत असेल, हेच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी। हल्ली चालता चालता डान्स करताना हार्ट अटॅकला बळी पडलेल्या लोकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात। 2021 ला साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार ट्रेडमिलवर धावताना अचानक खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला। कॉमेडियन राजू हे देखील जिम मध्ये ट्रेडमिलवर धावत असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं होतं। त्यानंतर ते बाजूला पडले आणि डॉक्टरांनी त्यांना हार्ट अटॅक आल्याचं सांगितलं। पुढच्या काही दिवसात त्यांचाही मृत्यू झाला। त्यानंतर कुसुम, कसोटी जिंदगी की, कृष्णा अर्जुन, जमीन से आसमान तक, क्या दिल में है या मालिकांमध्ये काम केलेला सिद्धांतवीर सूर्यवंशीचा देखील जिम करत असताना मृत्यू झाला होता। काही दिवसांपूर्वी बहिणीच्या लग्नात नाचताना एका 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता। आणि अशीच एक दुर्दैवी घटना धाराशिव मध्ये घडली। परंडा येथील रा.गे. शिंदे महाविद्यालयात निरोप समारंभात भाषण करत असताना वर्षा खरात तिला चक्कर येऊन ती स्टेजवर कोसळली आणि काही क्षणातच तिचा मृत्यू झाला। मृत विद्यार्थिनी बीएससीच्या वर्गात शिक्षण घेत होती। निरोप समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान वर्षा स्टेजवर भाषण करत होती। हसत खेळत सर्वांशी बोलत होती। विनोद करत विद्यार्थ्यांना हसवत असताना अचानक तिला भोवळ आली आणि खाली ती कोसळली। तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। प्राथमिक माहितीनुसार वर्षाच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असू शकतं, मात्र खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या प्रसंगावर हळहळ व्यक्त केली आहे। वर्षाच्या अकाली निधनाने तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक नागरिक यांनाही मोठा धक्का बसलाय। विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना वर्षाच्या काही क्षणातच तिच्या आयुष्याचा असा शेवट झाला। ही बाब काळजाला चटका लावणारी। दरम्यान वर्षा खरात हिची ओपन हार्ट सर्जरी लहानपणीच झाली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। तर वर्षाची ओपन हार्ट सर्जरी झाल्याचं आई वडिलांनी सांगितल्याचं शिक्षक म्हणाले। तिला हृदयाचा त्रास होता, मात्र शाळेत वावरत असताना कधी ती आजारी असल्याचं जाणवलं नसल्याचं शिक्षकांनी सांगितलं। हसत खेळत वावरणाऱ्या वर्षाला अचानक मृत्यूने कवटाळल्याने हळहळ व्यक्त केली जाते। परांड्याला लागून असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील नाडी हे वर्षाचं गाव। आई वडील शेती व्यवसाय करत असून घरी एक बहीण आणि भाऊ असा परिवार आहे। वर्षाच्या मृत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला। सतत वाढत चाललेले हार्ट अटॅकचे प्रमाण आणि त्याचे तरुणांमध्ये होणारे परिणाम हे चिंतेचा विषय ठरतात। पण मंडळी, असं चालता बोलता कुणालाही मृत्यू कसा गाठतो? गेल्या काही दिवसात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलाय। तापमान वाढून 40 अंशाच्या पार पोहोचले। त्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊन मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। मग वाढत्या उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज कधी कधी वर्तवण्यात येतो, पण कधी कधी ही चक्कर कार्डियाक अरेस्टमुळे देखील होऊ शकते। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हृदयाचा आकार वाढल्याने, तसेच त्या भागातील स्नायू वाढल्याने, तिथल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आल्याने, तसेच हृदयाने रक्त पंपिंग करायचं बंद केल्याने कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो। कधी कधी अनुवंशिक कारणामुळे देखील कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो। पण लग्नात नाचताना, जिम करताना येणाऱ्या मृत्यूचं प्रमाण अधिक का आहे? काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या परिणिता जैनच्या बहिणीचं लग्न होतं। लग्नानिमित्त परिणिता जैन आनंदात डान्स करत होती, पण अचानक ती स्टेजवरच कोसळली। तिकडे उपस्थित असलेल्या लोकांना काही समजण्याच्या आधीच परिणिताचा श्वास थांबला होता। परिणिता कोसळल्यानंतर लग्नात उपस्थित असलेले लोक घाबरले। सुरुवातीला लोकांना परिणिताची ही डान्स स्टेप असल्याचं वाटलं, पण परिणिता उठत नसल्याचं पाहून तिकडे उपस्थित असलेले नातेवाईक स्टेजवर धावत गेले। तेव्हा परिणिताचा मृत्यू झाला होता। नातेवाईक परिणिताला घेऊन रुग्णालयात गेले, पण हार्ट अटॅकमुळे परिणिताचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। या दुर्दैवी घटनेचाही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत होता। शिवाय जिम मध्ये एका तरुणाने डेडलिफ्ट केल्यानंतर त्याला चक्कर आली आणि काही क्षणातच तो खाली कोसळला। त्याचं वय फक्त 22 वर्ष होतं।
होतं. आणि जिम आणि लग्नात असं चक्कर येऊन मृत्यू होण्याचं प्रमाण हल्ली भयंकर वाढलंय. वेट लिफ्टिंग आणि इतर जोरदार ऍक्टिव्हिटीजसह असलेल्या तीव्र व्यायामामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित शरीरातील सिस्टीम्सवर मोठा ताण येऊ शकतो. आपल्या शरीराला एका मर्यादेपलीकडे नेऊन व्यायाम करणं, ओव्हर ट्रेनिंग करणं धोक्याचं ठरतं. शिवाय हे करत असताना शरीराच्या विश्रांतीसाठी आणि रिकव्हरीसाठी पुरेसा वेळ न देणं अधिकच हानिकारक ठरतं. यामुळे थकवा, डिहायड्रेशन आणि अगदी चक्कर येऊन कोसळणे हे देखील होऊ शकतं. शिवाय काही बॉडी बिल्डर्स आपल्या परफॉर्मन्स वाढ करण्यासाठी अशा पदार्थांचा गैरवापर करू शकतात, जसे की अनाबॉलिक स्टेरॉइड्सचा वापर करणं. खरं तर यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या निर्माण होतात. तसेच आपल्या शरीरातील अवयवांचे नुकसान होण्यासह टोकाची घटना म्हणून मृत्यूही ओढावू शकतो. शिवाय नोव्हेंबर 2019 मध्ये युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असं सांगण्यात आलं होतं की कोणत्याही प्रकारचं संगीत, मग ते मंद असो किंवा वेगवान, एखाद्या व्यक्तीचं हृदय कमकुवत करू शकतं. संशोधकांनी 500 निरोगी प्रौढांचा अभ्यास केला होता. या संशोधनात अशा लोकांचा समावेश करण्यात आला होता जे अतिशय व्यस्त आणि सतत गोंधळ असलेल्या बाजारपेठात राहत होते किंवा काम करत होते. 5 वर्षाच्या अभ्यासातून असं दिसून आलं की ज्या लोकांना हृदयविकाराची कोणतीही लक्षणं नव्हती त्यांना गोंगाटाच्या वातावरणात राहिल्यानंतर हृदयविकाराची लक्षणं दिसू लागली. या संशोधनात असं आढळून आलं की हृदयाशी संबंधित आजार होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आवाज. शिवाय 24 तासांच्या कालावधीत सरासरी 5 डेसिबल आवाजाच्या प्रदर्शनामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर गंभीर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित समस्यांचा धोका 34% वाढतो. त्याचा मेंदूवरही त्याचा परिणाम होतो आणि हा भाग आकुंचन पावल्याने हृदयविकाराचा झटका येतो. पण मंडळी, एखाद्या व्यक्तीला कार्डियाक अरेस्टची लक्षणे समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार योग्य उपचार करण्यासाठी वेळ मिळत नाही. तज्ञांच्या मते कार्डियाक अरेस्टमुळे शरीरात काही फरक दिसू लागतात. त्यांच्याकडे लक्ष दिल्यास हृदयविकाराचा सामना केला जाऊ शकतो, जसं की बेशुद्ध होणं, हृदयाचे ठोके वेगात पडायला सुरुवात होणं, छाती दुखणं, चक्कर येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, उलट्या होणं, मुंग्या येणं, पोट आणि छातीत दुखणं ही सगळी कार्डियाक अरेस्टची लक्षणं असतात. या सगळ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही विशेष भारी FB या आपल्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.